तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर भाऊंनो, आज आपण आणले सगळ्यात स्पेशल, एकदम खतरनाक अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त एकदम खतरनाक ट्युटोरियल. 100% सगळा सविस्तर मुद्दा मी समजून सांगतो, पण आजची जी काही क्रिएटिव्ह कन्सेप्ट आहे ही एकदम हार्ड होणार आहे. 100% तुम्हाला आवडणार आहे. बेसिक ते ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी समजून सांगितल्यात. आजचा जो काय आपण बॅनर केला आहे ह्यो आपल्या क्लासमध्ये चालू असलेल्या बॅचमध्ये लाईव्ह शिकवला गेलेला आहे. त्याचंच आपण आज हे ट्युटोरियल करतोय. तर अजूनही मला मेसेज फोन व्हॉट्सअपला लय जणांचे आलेत की दादा क्लास कधी लॉन्च होते. तर आपण येत्या 2 दिवसात जी काय आपली पुढील बॅच आहे ही लॉन्च करायला चाललो आहे. नक्कीच भाऊंनो ढीक प्रेम द्या, भरभरून प्रेम द्या. जसं ह्या आत्ता चालू असलेल्या बॅचला जेवढं ढीक प्रेम दिला तेवढंच नेक्स्ट बॅचलाही द्या. नक्कीच दोन्ही क्लास लॉन्च होतील, आपल्या फोटोशॉपचाही आणि मोबाईलचाही. तर भाऊंनो, राहिला विषय आपल्या आजच्या व्हिडिओचा. तर आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक विशाळ मटेरियल प्लस फ्री PLP दिले आपण. तर नक्कीच आजच्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, भरपूर भरमसाठ शेअर करायचा आहे आणि नक्कीच अनलिमिटेड जय श्रीराम एवढ्या कमेंट्स करायचे. जसं की मला माहिती आहे 3-4 दिवसच उरल्यात, पण 100% ढीक कमेंट झाल्या पाहिजेत. भरपूर कमेंट सेशन भरलं पाहिजे. जसं तुम्ही या व्हिडिओला ढीक प्रेम दिलाय तसंच याही व्हिडिओला 100% ढीक प्रेम द्या. जेवढं होता येईल तेवढं आपल्या कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर जर चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी चला तर आता आपण बेनाव घालता आपल्या आजच्या ट्युटोरियलला सुरुवात करूयात. तर भाऊंनो, आता आलो आपण आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये. तर इथंच मी तुम्हाला सगळा सविस्तर सोप्या पद्धतीनं जो का आपला बॅनर आहे तर तो समजून सांगणार आहे. आजचा जो काय बॅनर आहे कोणत्या प्रकारे फॉग नाही आणि कोणत्या प्रकारे प्रॉपर सिनेमॅटिक नाही. ही आहे क्रिएटिव्ह कन्सेप्ट, एकदम सॉफ्ट थीमवर, प्लेन बॅकग्राऊंडवर. तर चला तर आता आपण गोष्टी ॲड करूयात. जे काय बॅकग्राऊंडची साईज आहे, जर तुम्ही 3 डॉटवर गेला तरी तर इमेज साईज तुम्ही 5000 बाय 5000 टाकू शकताय. त्याऐवजी मी तुम्हाला कॅनव्हसही दिला आहे, जो का आपला पांढरा कॅनव्हस आहे. तर त्या थीममध्ये तुम्ही चेक करून घ्या. राम मंदिरचं मी फोल्डर ओपन केलं. या थीममध्ये मी हा पांढरा कॅनव्हस दिला. इझिली यावर तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता स्क्वेअर थीममध्ये. त्यानंतर आता यावर आपण इम्पोर्ट गोष्टी करत जाऊयात. मेन गोष्ट म्हणजे मी मगाशी म्हटलेलं की प्लेन बॅकग्राऊंडवर केले तर क्रिएटिव्ह गोष्ट केवढ्या लेवलला आपण करू शकतो याचं एक उत्तम उदाहरण आहे प्रॉपर. आणि अशाच गोष्टी आपल्या क्लासमध्ये शिकवल्या जातात. स्मार्ट वर्क, क्रिएटिव्ह वर्क, सिनेमॅटिक सेक्शन असेल, फॉग पण शिकवलं जाते. काळजी करू नका, सगळ्या गोष्टी. त्यानंतर आता आपला फ्लॅग ॲड केला आहे प्रॉपर. हे फ्लॅग आपण प्लेस करून घेऊया तिथं एकदम इझिलीरित्या. ह्यो मी घातलेला नव्हता, नंतर न घातला. नक्कीच काहीतरी युनिक दिसावं, चांगलं दिसावं या दृष्टिकोनातून. या मंदिराच्या आधी प्रॉपरलीरित्या आपण एक डायलॉग आहे तर तो ॲड करून घेऊयात. आता डायलॉग मी दिला आहे प्रॉपरलीरित्या. आता ह्यो जो काय डायलॉग दिला आहे आपण, आता ह्यो डायलॉग तुम्ही वापरा, नो प्रॉब्लेम. पण जर तुम्ही पिक्सल लॅब सोडून पिक्सार्ट किंवा फोटोशॉपमध्ये वापरत असाल तर ह्याचा जो काय ब्लेंड मोड आहे हे जर तुम्ही ओव्हरले थीममध्ये त्यांनी चेंज केला असता ना, 1 नंबर दिसला असता, विषय हार्ड दिसला असता. ओके, हे जे काय ऑपेसिटी ही तुम्ही जरा कमी करा, म्हणजे डाऊन करा. ते तुम्ही आता ऑपेसिटीचं बघितला प्रॉपरलीरित्या तर ते समजून घ्या. त्यानंतर आता ही मी लॉक केले प्रॉपरलीरित्या. आता पुढील मुद्दा आपण ॲड करूयात. जसं की आता जे काय आपलं राम मंदिर आहे तर हे मी जरा 3D थीममधलं वापरले, तर तुम्ही दुसरं वापरलं तरी चालेल. मला हे वापरणं का गरजेचं पडलं, कारण का मला साईड व्ह्यू पाहिजे होता. ओके, त्यामुळं फ्रंट व्ह्यूचं आपण केलं ऑलरेडी. आणि ते प्रॉपरलीरित्या इथं जर वापरलं असतं तर ते सेट झालं नसतं, कारण का ऑलरेडी आपली स्क्वेअर थीम आहे. त्यामुळं त्याला मोठं करायला गेलो असतं तर संपूर्ण भाग त्या मंदिरानं कव्हर अप केला असता. त्यामुळे साईड व्ह्यू घेतल्यामुळे प्रॉपर इझिलीरित्या आपला संपूर्ण इंटरफेस चांगला दिसायला आहे. ओके, हे समजून घ्या. त्यानंतर लॉक केले आपण. त्यानंतर पुढील मुद्दा, खाली आपण घेतलं प्रॉपर एक PNG ग्रेडियंट, कारण का ते मंदिर मॅच दिसावं त्यासाठी. त्यानंतर पुढील मुद्दा आपला प्रॉपरलीरित्या टेक्स्टिंगचा विषय आता इथं तुम्ही बघू शकता. अयोध्या मंदिर जे काय याला आपण टेक्स्चर लावले व्हाईट सेक्शन आणि राम यांना लावले आपण प्रॉपरलीरित्या ऑरेंज टेक्स्चर, ज्याचा आपण ब्राईटनेस आणि व्हायब्रन्स वाढवला आहे. त्यानंतर पुढील मुद्दा आता आपण ॲड करूयात जे काय चक्र आहे पाठीमागचं प्रॉपर. ते आता मी ब्लेंडिंग सेक्शन, आता हे मी तुम्हाला हे एकत्रितच दिलं जसं की जे काय श्रीराम आणि प्रॉपर जे काही शेप आहे. कारण काय हे जर आपण ऑपेसिटी कमी करून लावायला गेलं असेल तर ते एवढं चांगलं दिसलं नसतं. त्यामुळे मी ते प्रॉपर एकत्रितच दिलं. त्यानंतर पुढील मुद्दा, आपल्या प्रभूंची जी काय इमेज आहे तर ती स्टॅच्यू तुम्ही म्हणू शकता एकदम खतरनाक AI इमेज, जो आत्ता भरपूर ट्रेंड आहे मुद्दा. त्यामुळे मला हे करावं लागलं, नाहीतर मी ओल्डच थीम घेणार होतो एकदम छान, एकदम खतरनाक. पण ही पण एकदम विषय हार्ड आहे. ओके, पण जरा AI इमेज वापर करताना जरा जपून करा. कोणती गोष्ट जरा चुकलेली आहे काय, डोळाबिळा इकडे झाला आहे का, या सगळ्या गोष्टी जरा बारीक सारीक गोष्टी बघून घ्या, कारण का AI इमेजमध्ये प्रॉपर परफेक्ट काही गोष्टी नसतात. ओके, तर चला पुढील मुद्दा, आपली ही वॉल म्हणजेच भिंत, कारण का इथं आपल्या पुढं शुभेच्छुक येणार आहे त्यासाठी. त्यानंतर आपलं इथं जे काय आता सगळ्यात मेन म्हणजे मला कमेंट केली ती, तर ती मी कमेंट वाचल्यानंतर, जसं की आता उद्घाटन सोहळा नसतोय तर आपलं प्राणप्रतिष्ठा सोहळा असतोय, तर त्या थीममध्ये मी आता ही जी काही कन्सेप्ट आहे ही केल्या. नक्कीच तुम्हाला
आवडली असेल आणि तुम्हीही जर कोणाची ऑर्डर करत असाल किंवा स्वतःची म्हणजे एक प्रकारे डिझाईन करत असाल तर नक्कीच हा बदल त्यात नक्की करा. त्यानंतर आपला वरचा डायलॉग आहे. व डायलॉग तुम्ही कोणताही टाका, जसं की त्या दृष्टिकोनातून जसा सेट होईल तसा मी तो डायलॉग ठेवला आहे प्रॉपरलीरित्या. इझी समजून घ्या. रिलेटिव्ह साईज वाढवली ही मी लॉक करून घेतो. त्यानंतर पुढील मुद्दा, आता इथं आपण प्रॉपरलीरित्या नेमप्लेट ॲड केल्या. नेमप्लेट मी तुम्हाला आता मटेरियलमध्ये तसली दिल्या, प्रॉपर बघून घ्या. ओके, जसं की एमटी मटेरियल नाहीतर मी इथं देऊन टाकतो आपल्या PLPमध्ये ती तुम्ही माझी नेमप्लेट जी आहे तर ती हाईड करून प्रॉपर ती वापरा. ह्याच्या खालीच आहे बघा नेमप्लेट, या थीममध्ये तुमच्या पद्धतीने यूज करायचं. डन. त्यानंतर माझा पिक, माझ्या पिकची जेवढी साईज आहे तेवढीच ठेवा, मोठी बारकी करू नका, मग ती बाद दिसेल नाही या थीममध्ये. तर असा आपला एकदम बेसिक ते ॲडव्हान्स क्रिएटिव्ह बट सिम्पल एकदम नाद खतरनाक विशाळ बॅनर तयार झालेला आहे. नक्कीच तुम्हाला आवडला असणार आहे. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. कमेंट विसरू नका. कमेंट भरपूर भरमसाठ ढीग झाल्या पाहिजे. जय श्रीराम. एवढ्या जेवढं कमेंट तुम्हाला करता येईल तेवढं अनलिमिटेड कमेंट करा. बाकी भरपूर ट्युटोरियल शेअर करा. आणि जर चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी क्लासही आपण लॉन्च करणार आहे. नक्कीच फक्त मला जरा काही वेळ द्या. 100% एकदम खतरनाक डेट आपण अनाऊन्स करणार आहे आणि त्यानंतर ॲडमिशन सुरू होतील. भरपूर जणांची इच्छा आहे. मला फोन कॉल मेसेजवरनं कळलीच. काळजी करू नका. बाकी भेटलो करता पण एकदम चांगल्या विशाळ नाद व्हिडिओमध्ये. तर काळजी घ्या. टेक केअर. लव यू ऑल. टेक प्रेम. बाय. धन्यवाद.